रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. वारणा दूध संघाचा 58वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. प्रेग्नेन्सी पशु खाद्याचा शुभारंभ. 770 रक्तदात्यांचे विक्रमी रक्तदान. सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचा 58वा वर्धापन दिन विविध सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पशुपालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या प्रेग्नेन्सी पशु खाद्य या नवीन उत्पादनाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच आयोजित भव्य रक्तदान शिबिरात तब्बल 770 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. दुभत्या जनावरांच्या गर्भावस्थेतील पोषण, आरोग्य आणि दूध उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेले प्रेग्नेन्सी पशुखाद्य हे संतुलित पोषण मूल्यांनी युक्त उत्पादन असून गाभण जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे, प्रसूतीनंतरचे दूध उत्पादन सुधारणे तसेच मिल्क फीवर, किटोसिस, कासेचा दाह यासारख्या आजारांपासून संरक्षण करण्यास ते उपयुक्त ठरणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पशुखाद्य डीलर्सना नियुक्ती प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच नवीन आकर्षक आणि मजबूत पॅकिंगमधील पशुखाद्याचे अनावरण व अत्याधुनिक कॉन्फरन्स रूमचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला वारणा परिसरातील युवक, दूध उत्पादक, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महात्मा गांधी हॉस्पिटल, नवे पारगाव यांच्या सहकार्याने रक्त संकलन करण्यात आले असून 770 रक्तदात्यांच्या सहभागामुळे हा उपक्रम विक्रमी ठरला. यावेळी बोलताना आमदार डॉ. विनय कोरे यांनी वारणा दूध संघाने नेहमीच शेतकरी आणि पशुपालकांचे हित केंद्रस्थानी ठेवले आहे. नव्याने सुरू केलेले प्रेग्नेन्सी पशुखाद्य हे पशुपालकांसाठी वरदान ठरेल. तसेच 770 रक्तदात्यांचा सहभाग हा वारणा परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे असे सांगितले. यापूर्वी सकाळी मुख्य दुग्धालयात दूध संघाचे अध्यक्ष HR जाधव यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. या कार्यक्रमास उपाध्यक्ष ॲडव्होकेट NR पाटील, कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर, संचालक मंडळाचे सदस्य, वारणा उद्योग समूहातील मान्यवर अधिकारी, कर्मचारी आणि दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, अध्यक्ष HR जाधव, उपाध्यक्ष ॲडव्होकेट NR पाटील, कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर व संचालक मंडळाच्या उपस्थितीत प्रेग्नेन्सी पशुखाद्याच्या विक्रीचा अधिकृत शुभारंभ संपन्न झाला. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. आज आपण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सह महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा अनेक राज्यात आणि राज्याच्या बाहेर अगदी जागतिक पातळीवर ज्या वारणा दूध संघाने नावलौकिक मिळवला आहे अशा या वारणा दूध संघाचे चेअरमन आदरणीय HR जाधव साहेब यांच्या समवेत आहोत. वारणा दूध संघानं नुकताच त्यांचा 58वा वर्धापन दिन झाला. या निमित्तानं वारणा दूध संघाच्या या वाटचालीचा आढावा घेण्यासाठी आपण HR जाधव साहेब यांनाच विचारूया की वारणा दूध संघाची ही घोडदौड कशा पद्धतीनं सुरुवातीपासून आज अखेरपर्यंत कशी आहे आणि उद्याच्या काळात ती कशी राहील या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करूया. वारणा दूध संघ आज 58 वर्षे पूर्ण करून एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा दूध संघ म्हणून नावलौकिक आलेला आहे. 20 जुलै 1968ला वारणा दूध संघाची स्थापना आदरणीय तात्यासाहेब कोरे यांनी या विभागात सुरू केली. सामान्य माणसाला आर्थिक स्तर उंचावेल अशासाठी त्यांनी केलेला तो प्रयत्न होता आणि तो प्रयत्न देशात यशस्वी झालेला आहे. अशा पद्धतीचं वारणा दूध संघ आज मोठ्या दिमाखात चालला आहे. त्याचे नेतृत्व आज आमचे नेते आदरणीय डॉ. आमदार विनय कोरे साहेब करतायत. वारणा दूध संघ जरी 20 जुलै 1968ला त्याची स्थापना झाली असली तरीसुद्धा 5 जानेवारी 1970ला प्रत्यक्ष त्याची कृती झाली. दूध संकलन त्या दिवशी सुरू झालं आणि मग तो दूध संघ आज जवळजवळ 7 ते 8 लाख लिटर दूध कलेक्शन करतो आणि या विभागामध्ये एक नामवंत दूध संघ नव्हे तर महाराष्ट्रात एक नामवंत दूध संघ त्याचं नाव आहे. आंतरराष्ट्रीय दर्जा त्याला प्राप्त झालेला आहे. या दूध संघाचा उद्देश जो होता तो साध्य करण्यासाठी आमदार डॉ. विनय कोरे साहेबांनी तात्यासाहेबांच्या पावला पाऊल ठेवून सामान्य माणसाचा आर्थिक स्तर उंचावेल यासाठी जो प्रयत्न करावा लागतो तो संपूर्ण प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आज महाराष्ट्राच्या बाहेर दुग्धपदार्थ अत्यंत मोठ्या मागणीनं जात आहेत आणि म्हणून परवाच एक हैदराबादला आमचं मोठं युनिट आम्ही स्थापन केलं.
आज हा दूध संघ आज हा दूध संघाचा वाढदिवस साजरा करत असताना 58 जो वाढदिवस आम्ही साजरा केला त्यामध्ये कौतुक याचं असं की यामध्ये जवळजवळ 1000 लोकांच्या आसपास लोकांनी रक्तदान केलं आणि एक उच्चांक करून या विभागामध्ये एक नामवंत दूध संघ म्हणून त्याचं नाव झालेलं आहे। या दूध संघाची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम असून भविष्यामध्ये हा दूध संघ एक महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये अग्रगण्य आहेच, तो तसाच पुढे चालता राहावा, वाढ व्हावी याच्यासाठी आदरणीय डॉक्टर आमदार विनय कोहरे साहेब हे ताकदीने बारकाव्याने त्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांना सहकार भूषण जो पुरस्कार मिळाला आहे तो त्यांनी तंतोतंत त्या पद्धतीचा राबवला आहे आणि शासनाने त्याची दखल घेतलेली आहे आणि त्या पद्धतीचं कामकाज त्यांचं जे आज चालू आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून जे काम करतायत ते त्याला तोडणं अशा पद्धतीचं काम आहे। आज दूध संघ जो काम करतो तो भविष्यात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा दूध संघ नामवंत बनेल अशा पद्धतीचाच आहे। यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।